या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना तुमच्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सांगू इच्छिते की काल राष्ट्रसंत परमपूज्य नम्रमुनी महाराज त्यांनी बोलवलेला अतिशय सुंदर असा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. आपल्या मुंबईची शान असलेल्या आपली मुंबईची डबेवाली यांच्यासाठी जवळपास 108 ई-बाईक्स आणि दिव्यांग त्यांच्यासाठी जवळपास 10 अशा त्यांच्या उपयोगी असलेल्या अशा बाईक त्या ठिकाणी त्यांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना दिल्या. त्याचबरोबर पूर्ण आपल्या आपण जर पाहतो की मुख्य जी जनावरं आहेत, कुत्रा असतील रस्त्यावरची, मांजरी असतील, पक्षी असतील, कधी रस्त्यावरती गाडी चालवत असताना ऍक्सिडेंटमध्ये त्यांचा अपघात होतो, जखमी होतात, अशा सगळ्या मुख्य प्राण्यांसाठी एक मोठं अद्ययावत हॉस्पिटल, एक नाही दोन नाही तर पूर्ण भारतामध्ये 24 असे मुख्य जनावरांसाठी हॉस्पिटल, त्याचं काल ओपनिंग झालं. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या हातून आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते. संपूर्ण मुंबईचा एक त्यांना मानणारा सगळा पूर्ण समाज, सगळे भक्त त्या ठिकाणी उपस्थित होते. या ठिकाणी मला ज्यावेळी बोलायला सांगितलं, मला मी भाषणाला उभी राहिली, त्यावेळी मी माझ्या मनात एक त्यांच्याविषयीचा आदर होता तो त्या ठिकाणी मी व्यक्त केला. मी त्या ठिकाणी असं सांगितलं की गेले 1.5 वर्ष मला त्रास होता गळ्याचा. मी औषधोपचार करत होते, डॉक्टरांची औषधं पण चालू होते. पण ज्यावेळी मी राष्ट्रसंत आदरणीय परमपूज्य नम्रमुनी महाराजांना हा विषय सांगितला की आता मी सतत बोलत असताना माझ्या गळ्याकडे दुखतं, मी औषधं घेते, तर त्यांनी सांगितलं ओमचा उच्चार करा. दीर्घ म्हणजे आपण उच्च कोटीचा जेव्हा ओमचा उच्चार करतो त्यावेळी आपल्या गळ्याला एक व्यायाम होतो, आराम पडतो. ते त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं ओमचा उच्चार. त्या ठिकाणी आम्ही गुजरातला आदरणीय घाटकोपर पूर्वचे आमदार परागबाई शहा, आमच्या नगरसेविका राखीताई जाधव, धर्मेश गिरी आणि आम्ही गुजरातला आश्रममध्ये त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी आमच्याकडनं ओमचा उच्चार करून घेतला आणि मी तो सातत्याने माझ्या घरी रोज उठून करते. आणि त्याचा परिणाम असा झाला की माझा गळा चांगला झाला. आज तुम्ही माझा आवाज बघताय तर मी ती भावना माझी व्यक्त केली. याच्यामध्ये कुठेही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचं काम नव्हतं. स्वामी समर्थ महाराज, साईबाबा, सगळ्या आम्ही भक्त आहोत. आदरणीय नम्रमुनीजी यांना आम्ही फॉलो करतोय. इतक्या मोठ्या संत नम्रमुनी महाराजांच्या बाबतीत मी घरी सुद्धा पोहोचले नाही तर अशा पद्धतीच्या न्यूज लावल्या गेल्या. अतिशय घाणेरडं, म्हणजे किळस वाटतोय मला या गोष्टीचा की तुम्ही कोणाबरोबर कोणाला जोडताय हा तरी विचार किमान प्रसार माध्यमांनी करायला पाहिजे. मला खरोखर वाईट वाटतं या गोष्टीचं. पूर्ण काल न्यूज मध्ये त्यांनी दिलेल्या 108 बाईकचा कुठेही उल्लेख नव्हता. त्यांनी दिलेले 4-10 दिव्यांग जणांना ज्या बाईक्स दिल्या त्याचा कुठेही उल्लेख नव्हता. त्यांनी काल केलेल्या हॉस्पिटलची ओपनिंग जे ते सुपूर्द करणार आहे ज्या मुख्य जनावरांसाठी, ज्यांच्याकडे कोणीच बघत नाही, त्याचा कुठेही उल्लेख नव्हता. पण ऋतुताईंनी त्यांची भावना फक्त व्यक्त केली. त्याबरोबर जे 27 आणि 20 पैसे घेऊन जे ट्रोल करतात, त्यांच्या घरातल्या आया बहिणी आहेत की नाही, अशा पद्धतीने तुम्ही ट्रोल करता. एखाद्या महिलेच्या बाबतीत कुठल्या खालच्या थराला तुम्ही जाऊन ट्रोलिंगची भाषा वापरता, माझा हा प्रश्न आहे. आणि ते जे आहेत उपाटाचे भोंगे संजय राऊत, त्यांच्या तर काही जिभेला हाडच राहिलेलं नाहीये. भाषा काय, बोलण्याची काय पद्धत. एका महिलेच्या बाबतीत तुम्ही बोलताय, त्याला काय वाटतं तुम्हाला? ज्यावेळी तुम्हाला ईडी लागली, तुमच्या मिसेसवरती आलं, तुमच्या मुलींवरती आलं, तेव्हा तुम्ही उपाडून बाहेर आलात. तेव्हा तुम्हाला कळतात तुमच्या घरात पण आया बहिणी आहेत. आणि तुम्ही एखाद्या महिलेच्या बाबतीत अशा पद्धतीचं स्टेटमेंट देता जी त्यांनी आता दिलं. मला बोलताना पण लाज वाटते, कारण मी एका चांगल्या घरातली बाई आहे, सुशिक्षित घरातली, चांगल्या खानदानी घरातली महिला आहे मी. त्यांना काही उरलं नसेल पण आम्हाला आजही मर्यादा आहेत बोलण्याच्या. तर अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्याचा मी पूर्ण निषेध करते या ठिकाणी. खरात सारख्या माणसाबरोबर इतक्या मोठ्या व्यक्तींना अशा पद्धतीने जी
त्या पद्धतीने प्रेझेंट केलंय. अरे त्या घरातला तर टोचून ठोकून मारलं पाहिजे, अजूनपर्यंत तो जिवंतच कसा आहे याच मला आश्चर्य वाटतंय. इतक्या घाणेड्या व्यक्तीबरोबर इतकं एक चांगलं काम करणारे इतके मोठे राष्ट्रसंत तर या पद्धतीच्या स्टेटमेंटचा, या पद्धतीने ट्रोल केलेल्या सगळ्यांचा मी पूर्ण निषेध करत आहे. तुम्ही बोलल्यानंतर मंत्री मंडळ प्रवास त्या ठिकाणी ते देखील असं म्हटले की साहेबांना देखील प्रकारचा प्रत्यय आलाय. नगरसेविका होत्या, त्या महापौर झाल्या, गुरुजींच्याच आशीर्वादामुळे हे शक्य झालं, अशा प्रकारचं देखील वक्तव्य केलं. यामध्ये काही तथ्य आहे? नाही. या ठिकाणी मला माझं तिकीट त्यानंतर महापौर पद बसवणारे आमचे भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब त्यांचा आशीर्वाद आणि या ठिकाणी आमच्या महाराष्ट्राचे, आमच्या लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ, देवाभाऊ आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याच आशीर्वादाने मी या ठिकाणी महापौरपदी बसलेली आणि माझ्या कर्तृत्वाने मी बसलेली. माझे कष्ट आहेत, माझी मेहनत आहे आणि माझं कर्तृत्व आहे, म्हणूनच मला या ठिकाणी महापौरपदी बसवली. राजकीय विरोधक तर टीका करत आहेत, पण समाज माध्यमांवर अनेक जण व्यक्त होतात, त्या अनेक वैचारिक गोष्टी पण येणारे लोक म्हणतात की अंधश्रद्धा पसरवण्याचं काम महापौर. अंधश्रद्धेचा हा विषयच नाहीये, हा श्रद्धेचा विषय. पुन्हा मी तुम्हाला सांगते, अंधश्रद्धा ती जी तुम्ही बघताय इतके दिवस घराच्या माध्यमातून, हा श्रद्धेचा विषय. मी फॉलो करते नम्र गुरुजींना, तो श्रद्धेचा विषय. या ठिकाणी अंधश्रद्धा आली कुठून? मी फक्त हेच बोलून दाखवलं की त्यांनी माझ्याकडनं, माझ्या स्टेटमेंटमध्ये ओम राहिला असेल, पण ओमचा उच्चार त्यांनी मला शिकवला. ओम कसं घ्यायचं त्या पद्धतीने ओम घे ना. हिंदू धर्माचं करा, हिंदू धर्म आहे ओम वरती आहे, पूर्ण ब्रह्मांड ओम वरती आहे. त्यांनी सांगितलं काही ओमचा उच्चार करा. तुम्ही राजकारणातल्या काम करणाऱ्या महिला आहे, सातत्याने तुम्हाला माईक मध्ये, सातत्याने सभागृहात, सातत्याने मीडिया समोर बोलावं लागतं. तुमचा आवाज चांगला असणं, खणखणीत असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी त्या ठिकाणी ते बोलले की श्रद्धा, त्यांचा आशीर्वाद मला मिळाला आणि खरंच गेले 1.5 वर्ष मी सफर करत होते कशामुळे, तो माझा घसा आज क्लिअर झाला. अशाच तुम्ही एका धर्मगुरूंबद्दल आदराने बोलतात आणि त्यांचा आशीर्वादाने तुम्ही आजपर्यंत करत असं म्हणतात. असेच एक धर्मगुरू काल दादरमध्ये म्हणताना म्हणाले आहे की ताराराणी ज्या आहेत त्या जैन धर्मी आहेत, त्या मराठी नाहीये. मराठी मला याविषयी काही माहित नाहीये, मी माहिती घेऊन बोलेल. मला तरी याविषयी काही माहिती नाही. आता यात महत्वाची बैठक तुम्ही महापौर केबिनमध्ये घेतलेली होती. महापालिकेची जी आरक्षणं आहेत त्यांच्या संदर्भातली ही बैठक, कोणकोणत्या महत्वाच्या जागा आता महापालिका ताब्यात घेण्याचा प्रयत्न करते आणि वाढीव FSIच्या संदर्भात काही पॉलिसी डिसिजन आपण घेतोय ते काय आहे? अतिशय महत्वाची मीटिंग या ठिकाणी झाली. आदरणीय माजी खासदार डॉक्टर सोमय्या यांच्या पत्र या ठिकाणी दिलं होतं आणि त्या ठिकाणी कन्सर्न डिपार्टमेंटला आम्ही या ठिकाणी बोलवून अतिशय महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होणं याला आम्ही सगळेच पॉझिटिव्ह आहोत, सकारात्मक आहोत. मुंबईमध्ये विकासक त्या ठिकाणी डेव्हलपमेंट झाली पाहिजे, लोकांना लहान घरातून मोठ्या घरात गेलं पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही आग्रही आहोत. आम्ही म्हणजे आम्हीच नाही, पूर्ण ट्रिपल इंजिन सरकार या ठिकाणी आग्रही आहे. पण ते सर्व होत असताना या ठिकाणी अम्युनिटीज असतात. प्रत्येक विकासक त्या ठिकाणी, म्हणजे प्रत्येकाच्याच ठिकाणी नसेल, पण काही ठिकाणी काही डेव्हलपमेंट हे बीएमसीच्या माध्यमातून होतात, काही डेव्हलपमेंट हे माडाच्या माध्यमातून होतं, तर काही डेव्हलपमेंट हे SRAच्या माध्यमातून होतात. या ठिकाणी बीएमसीच्या माध्यमातून होताना त्या ठिकाणी जर काही अम्युनिटीज प्लॉट असतील तर ते प्लॉट बीएमसीच्या मालकीचे आणि ते प्लॉट आम्हाला हँडओव्हर झाले पाहिजे, अशा पद्धतीची ही मीटिंग होती. गेले 1985 आणि 2015 पर्यंतचा सगळा रेकॉर्ड आम्ही मागितला. तो रेकॉर्ड यांच्याकडे नाही, पण त्यांनी ते मान्य केलं या मीटिंगमध्ये. तो रेकॉर्ड जवळपास 5,000 कोटीचा आहे आणि तो त्यांनी आम्हाला पुढील काही महिन्यामध्ये, एका महिन्यामध्ये देण्याचं त्यांनी मान्य केलंय. पण आता 2015 ते 25चा जो रेकॉर्ड आहे, जे डेव्हलपर मुंबईमध्ये डेव्हलपमेंट करतात त्या ठिकाणी जे अम्युनिटीज प्लॉट आहेत, तो त्यांनी आठवड्याभरामध्ये देण्याचं या ठिकाणी मान्य केलंय. पुन्हा मी या ठिकाणी पुढे जाऊन सांगते की निलमनगरला या ठिकाणी फॉलोअप घेतलं होतं पूर्ण किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून. आपण मुंबई महानगरपालिका आम्ही सुद्धा फॉलोअप घेतलं होतं. तर निलमनगरमध्ये गेले 30 वर्ष एक बिल्डर जवळपास 18,000 स्क्वेअर मीटरची जागा वापरत होता. म्हणजे जवळपास झाली किती मोठी, खालती दवाखाना आणि वरती वेलफेअर सेंटर. ते आता ह्या पद्धतीने फॉलोअप घेऊन आपण ते महानगरपालिकेला हँडओव्हर केलेले आहे. उदाहरण नंबर 1 ही सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, डेव्हलपमेंटला विरोध नाही,
मुंबईच्या विकासाला विरोध नाही. मुंबईचा विकास हा झालाच पाहिजे. मुंबईकर हे मोठ्या फ्लॅटमध्ये मोठ्या घरांमध्ये गेलेच पाहिजे. पण ते करत असताना विकासकांनी त्या ठिकाणी जे आमचे मालकीचे अम्युनिटीज प्लॉट आहेत ते आम्हाला दिले पाहिजे. मग काही ठिकाणी शाळा आहेत, काही ठिकाणी वेलफेअर सेंटर आहे, ते जे ते गिळंकृत करायचं बघतात आहे ह्या ठिकाणी ते आम्ही होऊ देणार नाही. ओसीच्या वेळी आम्ही ती मागणी परिपूर्ण म्हणजे पूर्ण तो प्लॅन आहे तो मागवून आम्ही अशा पद्धतीने जे या ठिकाणी गेले आहे. आणि मुलुंडमध्ये पूर्वमध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट जी महापालिकेची शाळा आहे त्या ठिकाणी 5 स्टार शाळा झाली आहे, ती सुद्धा त्याची चौकशी करून तीही घेण्याच्या आम्ही पूर्ण प्रयत्नात आहोत. अजून एक विषय जन्म प्रमाणपत्र घोटाळा, जो वारंवार याची मीटिंग आम्ही प्रत्येक महिन्याला रिव्ह्यू मीटिंग घेतोय. तर आता या ठिकाणी जर कुर्ला येथे जर आपण बघायला गेलो तर कुर्ल्याला जवळपास 2582 केसेस आहेत. ई वॉर्डला 2260 केसेस आहेत. के वेस्टला फक्त 4 केसेस आहेत आणि आर नॉर्थला फक्त 45 केसेस आहेत. याला आपण ऍबनॉर्मॅलिटी बोलणार, म्हणजे एका वॉर्डला एवढे आणि एका वॉर्डला एवढेच कशी, ही हा विषय एक संशयाचा विषय आहे. तर या ठिकाणी उपायुक्त शरद उघडे यांना बोलवून एक आपण विशेष समिती या ठिकाणी करतोय. एक विजिलन्स, IT, लिगलचे तिथे अधिकारी असणार आणि हेल्थचे अधिकारी असणार आणि एक आपण न्यूट्रल असे एक ऑफिसर्स घेऊन एक 5 जणांची आपण विशेष समिती बनवतोय. आणि या ठिकाणी आपण काम करून ह्या ज्या तफावत दिसतात आहे, मग एका ठिकाणी एवढी जास्त संख्या कशी, ते एका ठिकाणी 4 आणि 5च कसे, याच्यावरती आपण चौकशी समिती या ठिकाणी नेमतोय. आणि इथे जर तुम्ही पाहिलं असेल तर तुमच्या माईकच्या खाली आहे 5 FIR आपण घेतलेले आहेत. त्याच्याविषयी पण आपण त्या ठिकाणचे DCP आहेत त्यांना किंवा जॉईंट CP असतात त्यांना बोलवून आपण हे FIR आणि त्याच्या संदर्भात पूर्ण माहिती आपण मागवून घेऊ. तरी अंदाजे कुठल्या कुठल्या वॉर्डमध्ये संख्या जास्त होते आणि कुठल्या वॉर्डमध्ये कमी होते असं काही यामध्ये कुर्ल्याला जर 2582 आहे, ई वॉर्डला 2260 केसेस मिळालेल्या आहेत. या 2 वॉर्डला जास्त आहेत. तर या 2 वॉर्डला एवढ्या कमी कशा, के ला 4च कसे, आर नॉर्थला 45च कसे,